दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी, सुखाचे किरण येता घरी, पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व असते आणि या दिवसांपैकी खास असा दिवस मानला जातो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीमध्ये येणारे जे लक्ष्मीपूजन आहे तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लहान वर्गातील लोकांपासून ते मोठ्या स्तरावरील व्यक्तींपर्यंत सर्व लोक लक्ष्मीपूजन करत असतात. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते. याच दिवशी श्रीहरी विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. धन आणि समृद्धीची देवी म्हणून माता लक्ष्मीला ओळखले जाते. आपल्या घरामध्ये सुख आणि ऐश्वर्य नांदावे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी दारामध्ये रांगोळी काढली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी चिरकाल राहावी म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची यथासांग पूजा करून त्याचप्रमाणे झेंडूच्या माळा लावून लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवून आश्विन महिन्यातील अमावस्येला हे लक्ष्मीपूजन केले जाते. आणि हे लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करतो, जेव्हा आपण पूजा मांडणी करतो तर त्यामध्ये आपण काही वस्तू ठेवत असतो आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी वस्तू ती म्हणजे केरसुनी. केरसुनी जी आहे तर हिचा वापर आपण आपल्या घरातील केर जो आहे तर तो काढण्यासाठी करत असतो. केरसुनी किंवा झाडू जो आहे तर तो स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असतो. परंतु याच झाडूची म्हणजे याच केरसुनीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र आपण लक्ष्मी म्हणून पूजा जी आहे तर ती करत असतो. आता या झाडूची आपण पूजा कशी करत असतो तर केरसुनी जी आहे तर ती पूजेमध्ये ठेवून तिच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपण ही पूजा करत असतो. परंतु आपल्याला कशा प्रकारची केरसुनी ही या पूजेमध्ये चुकूनही ठेवायची नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनच्या रात्री 12 वाजता आपला जो जुना झाडू आहे म्हणजे मागच्या वर्षीची जी केरसुनी आहे जी आपण वापरत आहोत तर या झाडूने आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो अखंड राहील. तर हा उपाय कसा करायचा, त्याचप्रमाणे कोणती केरसुनी आपल्याला पूजेमध्ये ठेवायची नाही आणि केरसुनी पूजेमध्ये ठेवण्या अगोदरसुद्धा आपल्याला त्या नवीन आणलेल्या केरसुनीचा एक उपाय करायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी आपण जी केरसुनी आणतो तर ती आणताना 1, 3, 5 तर अशा विषम संख्येमध्ये तुम्ही आणू शकता. म्हणजे तुम्हाला जर या दिवशी जास्त झाडू वगैरे आणायचे असतील तर आपल्याला ते विषम संख्येमध्ये खरेदी करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण जेव्हा झाडू मारतो घरामध्ये तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की काही जण आपल्या मुख्य दरवाजापासून आतमध्ये झाडू मारतात. परंतु असं न करता आपली पाठीमागची घराची जी भिंत आहे तर त्या भिंतीपासून मुख्य दरवाजाकडे तर असा झाडू आपल्याला मारायचा आहे. त्याचप्रमाणे केरसुनी ठेवताना ती चुकूनही आग्नेय किंवा ईशान्य दिशेला ठेवू नये, यामुळे धनाचा नाश होतो. तर नेहमी आपला झाडू ठेवताना पश्चिम आणि वायव्य तर या दिशेला ठेवायचा आहे, कारण पश्चिम आणि वायव्य दिशा ही आपली केरसुनी म्हणजे झाडू ठेवण्यासाठी शुभ दिशा मानली जाते. त्याचप्रमाणे झाडू हा लटकून कधीही ठेवू नये. कोणाच्याही नजरेस सहज पडेल तर असा ठेवू नये. त्याचप्रमाणे आपला पाय झाडूला लागणार नाही तर असा झाडू ठेवायचा आहे. आणि लक्ष्मीपूजनामध्ये आपण जेव्हा झाडू ठेवतो तर त्यावेळेला तो झाडू जो आहे तर तो व्यवस्थित असावा, तुटलेला नसावा. त्याचप्रमाणे आपण उभी केरसुनी जी आहे तर ती कधीही ठेवू नये. बरेच जण काय करतात, लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करतात आणि त्याच ठिकाणी भिंतीला उभी करून केरसुनी ठेवतात. परंतु आपल्याला ही लक्ष्मी जी आहे म्हणजे केरसुनी तर ती उभी न ठेवता आपल्याला आडवी जी केरसुनी आहे तर ती ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा केरसुनी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवणार आहोत तर त्या अगोदर काय करायचं आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची आपण मांडणी केलेली आहे
तर त्या ठिकाणापासून आपल्याला या नवीन झाडूने झाडत झाडत आपल्या मुख्य दरवाजापर्यंत जायचं आहे आणि उंबरट्यावरती अगदी हळूवारपणे आपल्याला ही केरसुनी आपटायची आहे। याचा अर्थ काय, तर आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती आपण बाहेर घालवत आहे आणि यानंतर हा झाडू जो आहे तर तो पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे आपण या केरसुनीची पूजा करण्या अगोदर एक कलाव्याचा धागा सुद्धा या केरसुनीला बांधायचा आहे। म्हणजे जो धागा रक्षासूत्राचा धागा असतो, आपण आपल्या हातामध्ये सुद्धा जो धागा बांधतो, तर हा धागा आपल्याला सहजपणे ज्या ठिकाणी धार्मिक गोष्टी मिळतात तर त्या ठिकाणी उपलब्ध होतो। तर असा धागा सुद्धा आपल्याला त्या केरसुनीला बांधायचा आहे आणि जेव्हा कधी हा धागा सुटेल किंवा तुटेल तर त्यावेळेला आपल्याला एका झाडाखाली नेऊन हा जो धागा आहे तर तो ठेवायचा आहे। आता लक्ष्मी पूजनामध्ये आपण झाडू आणावा की केरसुनी, तर आपल्याला शक्यतो केरसुनी जी आहे तर तीच आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये मांडायची आहे। जरी आपण घरामध्ये केरसुनीचा वापर करत नसू तरी सुद्धा छोटीशी केरसुनी आणा आणि आपल्या देवघराजवळील जागा स्वच्छ करण्यासाठी सेपरेट तिचा तुम्ही वापर करू शकता किंवा आपण झाडूची जरी पूजा केली तरी चालते, परंतु या दिवशी केरसुनीचा मान असतो, त्यामुळे आपल्याला केरसुनी जी आहे तर तीच खरेदी करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरी पाहुणे येऊन गेल्यावर लगेच एक तासभर तरी झाडून काढायचं नसतं, हा नियम जो आहे तर तो सुद्धा आपल्याला पाळायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ह्या केरसुनीने सर्वप्रथम आपलं किचन जे आहे तर ते झाडायचं आहे आणि यानंतरच आपल्याला तिचा वापर जो आहे तर तो रेग्युलर करायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रात्री 12 वाजता सुद्धा एक उपाय करायचा आहे। आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावे, गरिबी संपावी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावे, तर यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री 12 वाजता आपल्याला जुन्या झाडूचा एक उपाय करायचा आहे। म्हणजे जो झाडू मागचं जे वर्ष आहे तर तो आपण वापरलेला असतो, तर या झाडूचा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे, तर जुना जो झाडू आहे जो आपण वापरलेला आहे तर तो घ्यायचा आहे। यानंतर आपल्या घराच्या पाठीमागच्या भिंतीपासून ते मुख्य दरवाजापर्यंत झाडू न उचलता आपल्याला जमिनीवरून पुढे पुढे तो झाडू आणायचा आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण झाडून काढतो तर त्याच प्रकारे, परंतु आपल्याला तो झाडू मध्येच उचलायचा नाही, तर पाठीमागच्या भिंतीपासून मुख्य दरवाजापर्यंत न उचलता आपल्याला तो पुढे पुढे आणायचा आहे। आणि हे सर्व करताना अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती 3 वेळेला हळूवारपणे हा झाडू आपटायचा आहे आणि यानंतर या झाडूची एक काडी म्हणजे एक फड किंवा एक काडी आपल्याला काय करायचं आहे, तोडायची आहे आणि बाहेर फेकायची आहे। म्हणजे काय, घरातील नकारात्मकता, इडापिडा, दरिद्री, अलक्ष्मी आपल्याला बाहेर फेकायची आहे आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर करायची आहे। आता रात्रीची वेळ जी आहे तर ती या उपायासाठी अत्यंत प्रभावी असते आणि यामुळे आपल्याला हा उपाय रात्री 12 वाजताच करायचा आहे। या उपायामुळे आपले वातावरण जे आहे तर ते तर सकारात्मक होतेच, परंतु घरामध्ये चांगले बदल होतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा स्थिर होत असते। वर्षातून एकदा फक्त हा लक्ष्मी पूजनाचा दिवस येत असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा, धनधान्य यामध्ये वाढ व्हावी, घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदावी यासाठी काही उपाय सुद्धा करायचे असतात। त्याचप्रमाणे केरसुनीखाली एक वस्तू आवर्जून ठेवावी। आता ही वस्तू कोणती, ती कशा प्रकारे ठेवायची याची माहिती देणारा व्हिडिओ जो आहे तर तो चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता।